नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुणाकार भागाकार शाब्दिक उदाहरणे यावरील उदाहरणे सोडवून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण यातील प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे आणि यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणाचे सोडून घेणार आहोत। बघा, इथे पहिला प्रश्न आपल्याला असा दिलाय, दररोज 15,750 मिली प्रमाणे ऑगस्ट ते नोव्हेंबर या 4 महिन्यात घेतलेले एकूण दूध किती लिटर होईल। रोज किती आहे, 15 लिटर 750 मिली दूध आहे। आता आपल्याला सांगितलं की ते 4 महिने म्हटलेत म्हणून मी इथे लगेच 4 ने गुणायचं नाही। प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आहे। आपल्याला काय सांगितलंय, ऑगस्ट ते नोव्हेंबर। मग आता ऑगस्ट ते नोव्हेंबरचे आपल्याला दिवस काढले पाहिजेत। ऑगस्ट महिना आहे 31 दिवसांचा, सप्टेंबर महिना 30 दिवसांचा, ऑक्टोबर महिना 31 दिवसांचा, नोव्हेंबर महिना 30 दिवसांचा। या पद्धतीने मग आता हे एकूण दिवस मोजूया। 1 + 1 2, 3 × 1 3, 3 × 6 3 × 9 3 × 4 12, किती आले एकूण 122 दिवस आले। मग आता रोज जर 15 लिटर 750 मिली तर 122 दिवसांचा, म्हणून मी इथे काय करायचं आहे, गुणिले 122। आता बघा 2 0 0, बे पंचे 10 हातचाला 1, बे पंचे 10 10 आणि 1 सॉरी बे साती 14 14 आणि 1 15 हातचाला 1, बे पंचे 10 10 आणि 1 11 हातचाला 1, बे 1 बे आणि हा 1 3। याचं काम झालं म्हणून आपण इथे काय करतो, 0 देतो। आता बे 0 0, बे पंचे 10 हातचाला 1, बे साती 14 14 आणि हातचा 1 15, परत हातचा 1 आला, बे पंचे 10 10 आणि 1 हातचा 11, परत 1 हातचा आला, बे 1 बे आणि हातचा 1 3। आता या दोघांचं काम झाले म्हणून मी इथे आपण खाली दोघांची एकक दशकाचं 0 देतो। आता शतकाने गुणायचं, 1 0 0, 1 × 5 5, 1 × 7 7, 1 × 5 5 आणि 1 1 1। बघा या पद्धतीने मग आता यांची बेरीज करूया आपण। मग बेरीज बघा किती येते, शून्यांची बेरीज 0, शून्यांची बेरीज 0, 5 + 0 + 0 5, 5 आणि 5 10 10 आणि 1 11 हातचाला 1 7 आणि हे 3 10 10 आणि 1 11 आणि हा 1 12 हातचाला 1 5 आणि 3 8 आणि हा 1 9 81 1। मग आपलं उत्तर किती आले बघा, आपल्याला माहिती आहे 1 लिटर म्हणजे 1000 मिली। मग आता इथे आपण काय करूया, पॉईंट देऊया। मग बघा 1921 लिटर आणि वर हे 500 मिली। मग असा पर्याय आपल्याला कुठे दिसतोय बघूया बरं। बघा म्हणजेच बघा 1921 हे लिटर, हे इथपर्यंत लिटर आणि हे वरचं 500 मिली। मग असा पर्याय आपल्याला कुठे, पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतोय। म्हणून मी इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, तर दररोज म्हणजे असं एकूण 4 महिन्याचं दूध किती होईल, तर 1921 लिटर 500 मिली, पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघूया। दुसरा प्रश्न बघा, 34 किलोग्रॅम 500 ग्रॅम साखर 46 मुलांना समान प्रमाणात वाटल्यास प्रत्येक मुलाच्या वाट्याला किती साखर येईल। आता इथे वाटले म्हणजेच काय, भाग, हो की नाही, भाग केलेत म्हणजेच भागाकार करायचा आहे। मग बघा प्रत्येक मुलाला आहे किती किलो होती साखर, एकूण 34 किलोग्रॅम 500 ग्रॅम म्हणजेच बघा 34,500। मग ते किती जणांना वाटले, 46 जणांना। मग इथे भागिले काय करायचे, 46। आता इथे आपण 46चा पाढा आधी लिहून घेऊया। बघा 46चा पाढा पाठ नसेल तर तयार करायची एक सोपी पद्धत सांगते। इथे 1 2 3 4 5 6 आणि हे 7, आपण 7 पर्यंत पाढा तयार करून घेऊया। 6 दुने 12 हातचाला 1, मी बोटावर हात धरते, हातचा घेते, 4 दुने 8 आणि हातचा 1 9, म्हणजे 46 × 2 किती येतं, 92। आता बघा 6 त्रिक 18 हातचाला 1, 3 चौक 12 12 आणि हातचा 1 13, 138 म्हणजे 46 त्रिक 138। आता 6 × 7 6 चौक 24 हातचाला आले 2, इथं लिहिलं तरी चालेल, 4 चौक 16 आणि हा हातचा 2 17 18 184 म्हणजे 46 चौक 184। आता 46 5 बघा 5 सक म्हणजे 6 पंच 30, इथे मी 3 घेते, हातचा इथे लिहून घेते, 5 चौक 20 20 आणि हे 3 23 म्हणजे 230 आलं। आता हे 6 6 36 हातचाला 3, 6 चौक 24 25 26 27, या पद्धतीनं 7 × 6 6 7 42 हातचाला हे 4, 7 चौक 28 28 आणि हे 4 28 29 30 31 32, मग इथे किती आलं, हे 322। बघा अजून एक लिहून घेऊया पाढा, 8 सक 6 8 48 हातचाला हे 4, 8 चौक 32 32 आणि 4 36, या पद्धतीने आपण पाढा तयार करून घेतला। आता भागाकार करूया आपण। बघा 46 भागिले 345 34,500। मग बघा बरं
इथे 345, आधी आपण 3 अंकी संख्या घेऊया, कारण 2 अंकी म्हटलं की शून्याचा भाग त्याला वेळ लागेल, म्हणून आपण 3 अंकी घेऊया. मग 368 ही 345 पेक्षा मोठी आहे, मग आपल्याला लहान कोणती संख्या भेटते ते 322. मग 46 7 322. मग बघा 46 7 322 यांची वजाबाकी करूया. 5तून 2 गेले 3 राहिले, 4तून 2 गेले 2 राहिले, 3तून 3 गेले 0. वरून एका वेळेस एक संख्या घेतो आपण, म्हणून मी ते 0 घेतला आहे 230. मग आता बघा 46 5 230, म्हणून आपण पाढा तयार करून घ्यायचा, म्हणजे परत परत कॅल्क्युलेशन करावं लागत नाही. 46 5 230. मग 46 5 230 यांची वजाबाकी केली, बाकी आली 0. पण इथे हा वर एक 0 राहिलेला आहे, तो मी खाली घेतला, 0 खाली घेतला, ते त्याला शून्याचाच भाग. मग 46 0 0 यांची वजाबाकी केली, बाकी आली 0. मग आपलं उत्तर किती आले 750. म्हणजेच प्रत्येक मुलाला किती साखर वाटली जाईल, तर प्रत्येक मुलाच्या वाट्याला 750 ग्रॅम साखर वाटली जाईल. मग 750 ग्रॅम कुठे आहे, पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 750 ग्रॅम. तिसरा प्रश्न, एका दुकानाची दररोजची किती 15,075, बघा 15,075 रुपयांची विक्री होते. तर एप्रिल ते डिसेंबर या 9 महिन्यांची दुकानांची एकूण विक्री किती. मग बघा दररोज दुकानाची विक्री आहे 15,075. तर आपल्याला एप्रिलपासून डिसेंबर या 9 महिन्यांची विचार, 9 महिन्यांची, मग 9ने गुणायचं नाही आहे, एप्रिल ते डिसेंबर, कारण प्रत्येक महिन्याचे दिवस वेगळे आहेत. मग बघा इथे मी लिहून घेतलेले आहेत, एप्रिल महिन्याचे 30 दिवस या पद्धतीने दिवस लिहून घेतलेले आहेत. मग एकूण दिवस आहेत 275. मग आपल्याला 9 महिन्यांचं काढायचं आहे, मग 9 महिन्यांचे एकूण दिवस झाले 275. मग यांचा आता गुणाकार करूया. 5 5 25, हातचा आले 2, 5 7 35, 35 आणि 2 36 37, 5 0 0 0 अधिक 3 3, 5 5 25, हातचाला 2, 5 1 5 6 7. याचं काम झाले ते 0 देऊया. 7 5 35, हातचा मी बोटावर घेते, 7 7 49, हातचा 3 49, 50 51 52, हातच्याला आले आता 5, 7 0 0, मग इथे हातचा अधिक 5, 7 5 35, हातचाला आले हे 3, 7 1 7 8 9 10, मग इथे किती आलं हे 10. या पद्धतीनं आता या दोघांचं काम झालेलं आहे गुणून. मग इथे आपण काय करूया 0. आता 2 बे 5 10, हातचाला 1, बे 7 14, 14 आणि 1 15, हातचाला 1 आहे. बे 0 0 0 अधिक हातचा 1 होता, तो ॲड केला 1 आलं. बे 5 10, हातचाला 1, बे 1 बे 2 आणि 1 हातचा 3. यांची बेरीज करूया. 5 7 5 12, हातचाला 1, 3 आणि 2 5 आणि 1 6, 5 त्रिक 15, या हातचाला 1, 7 5 12 13 14, इथे 1 आला 1, 3 आणि 1 4. मग आपलं उत्तर किती आले बघा बरं, 41,45,625. म्हणजेच त्या दुकानाची 9 महिन्यांची विक्री किती होते, 41,45,625. बघा बरं, असा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसत आहे. म्हणून मग आपलं इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवून घेतलेला आहे. पुढचा प्रश्न बघूया. वसंतचा 2 वर्षाचा एकूण पगार 91,800 रुपये आहे. तर तो दर महिन्याला 2,050 रुपयांची बचत करतो. तर त्याचे 18 महिन्यात किती रुपये खर्च झाले असेल. बघा खूप सोपा प्रश्न आहे, फक्त इतकंच की थोडाफार गुंतागुंतीचा वाटतोय, पण जर आपण व्यवस्थित सोडवला तर एकदम सोपा आहे. बघा 2 वर्षाचा पगार, त्याचा 2 वर्षाचा पगार किती आहे, आधी हे काढूया. 91,800 रुपये आहे. हे झालं 2 वर्षाचं. आता आपल्याला प्रत्येक महिन्याला तो बचत किती रुपयाची करतोय, प्रत्येक महिन्याला म्हणजे एका महिन्याला तो बचत, एका महिन्याची बचत किती आहे, 2,050 रुपये. आता 2 वर्ष म्हणजेच किती, 2 वर्ष म्हणजे 24 महिने. जर आपण महिन्यामध्ये काढायचं असेल तो 2 वर्ष म्हणजे 24 महिने. मग आपण काय करूया, आधी एका महिन्याचं काढून घ्यावं की एका महिन्याला त्याला पगार किती, आणि मग बचतीचं बघूया, हो की नाही. मग आता काय करायचं आहे, 2 वर्षाचा पगार आहे 91,800 आणि एका वर्षाला, 1 वर्ष म्हणजे 12 महिने, 2 वर्ष म्हणजे 24 महिने. मग इथे 2 वर्ष म्हणजे 24 महिन्याने आपण काय करूया, भागूया, म्हणजे आपला भागाकार, म्हणजे आपल्याला महिन्याचा पगार त्याचा समजेल. मग बघा बरं, आता इथे आपण मगाशी आपण जसा पाढा तयार केला तसं इथे आपण 24चा पाढा तयार करून घेतलेला आहे. आता बघा 91,800, मग बघा 24च्या पाढ्यामध्ये 91 आहेत का, नाही, 96 मोठे आहेत, म्हणून मग 24 त्रिक 72, 24 त्रिक 72.
आता यांची जर आपण वजाबाकी केली तर वजाबाकी किती येते 19 येते, कारण 11तून 9 2 जात नाहीत 9 आले आणि इथे 8तून 7 गेले 1 राहिलं, वरून घेतले हे 8. आता 198. मग बघा बरं 24 8 192, कारण 192 आहेत, 216 मोठे आहेत, मग त्याच्यापेक्षा लहान संख्या 192 198 नाही आहेत. मग 24 24 8 192 आपण इथे पाढ्यात दिलेलंच आहे, त्याच्यामुळे लगेच लक्षात येते. यांची आपण वजाबाकी केली, 8तून 2 गेले तर इथे राहतात किती 6, यांची दोघांची वजाबाकी 0, वरून हा 0 आपण खाली घेतला 60 झाले. आता 24च्या पाढ्यामध्ये 60 नाही आहे, डायरेक्ट 72 मोठी आहे, मग त्याच्यापेक्षा लहान संख्या 48. मग 24 दुने 48, यांची जर आपण वजाबाकी केली तर वजाबाकी येते 12, वरून हा 0 राहिलेला तो खाली घेतला. बघा 1 2 3 4 5, 24 5 120. मग यांची जर वजाबाकी केली तर वजाबाकी किती येते 0. मग आपलं उत्तर किती आलं, म्हणजे भागाकार किती आलं 3825. म्हणजेच एका महिन्याला त्याला पगार किती आहे, एका महिन्याला पगार आहे 3825 रुपये. आता काय सांगितलं, एका महिन्याची बचत किती करतोय तो 2050. पण आपल्याला प्रश्न काय विचारले की त्याने 18 महिन्यात किती रुपये खर्च झाले. मग आधी एका महिन्याचा आपण खर्च करूया. मग बघा एका महिन्याला जर 3825 रुपये पगार आहे आणि तो बचत किती करतोय 2050, तर 3825 मधून बचत वजा करूया, म्हणजे त्याचा खर्च येईल. हा खर्च एका महिन्यात किती खर्च करतो तो येईल आपला, आणि हे आपण बचत काय केली वजा करतोय. मग बघा यांची जर आपण वजाबाकी केली, 5तून 0 गेले 5, 2तून 5 काही जात नाही, 2 खोडतो वर घेतो हातचा, इथे राहिले 7, 12तून 5 गेले 7 राहिले, 7तून 0 गेले 7, 3तून 2 गेले 1, म्हणजे एका महिन्यामध्ये तो खर्च किती करतोय 1775. मग आपल्याला 18 महिन्यांचा काढायचा, मग 1775 गुणिले 18, म्हणजे 18 महिन्यात त्याने एकूण किती खर्च केले ते. मग आता आपण इथे काय करूया बघा, 8 पंचे 40 हातचाला 4, 8 7 56, 56 आणि 4 किती झाले 60 झाले, इथे 0 आणि हातचाला हे 6, 8 7 56, 56 57 58 59 60 61 62, हातचाला आले 6, 8 1 8 आणि हे 6 किती झाले 14. याचं काम झालं म्हणून इथं आपण 0 देतो. 1 ने सगळ्यांना गुणूया, 1 गुणिले 5 5, 1 गुणिले 7 7, 1 गुणिले 7 7 आणि 1 1 1 यांची बेरीज करूया. बघा शून्यांची बेरीज 0, 0 अधिक 5 5, 7 आणि 2 9, 7 आणि 4 11, हातचाला 1 1 2 3, किती आलं उत्तर 31950. म्हणजेच तो 18 महिन्यामध्ये एकूण किती रुपये खर्च झाले असतील त्याचे, तर 31950. मग इथे काय लिहायचं आपण, एकूण खर्च बरोबर 31950. मग 31950 कुठे आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये. म्हणून मग इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा, पुण्याहून अमेरिकेला जाण्यास 3 तासात 2550 किलोमीटर अंतर जाणाऱ्या विमानाने 38 तास लागतात, तर पुणे ते अमेरिका हे अंतर किती किलोमीटर आहे. मग बघा 3 तासात आपल्याला अंतर काय दिले, 3 तासात ते विमान किती किलोमीटर जाते 2550 किलोमीटर जाते. आणि आता विमानाने 38 तास लागतात, विमानाने किती तास लागतात 38 तास. मग आपल्याला विचारले पुणे ते अमेरिका अंतर किती आहे. मग आधी आपण काय करूया की एका तासामध्ये किती अंतर जाते ते काढूया. मग इथे काय करायचं आपण 2550 भागिले काय करायचं आहे 3 करायचं आहे. मग बघा 3 8 24, 25 मधून 24 गेले 1 राहिले, वरून घेतले हे 5, 3 5 15, वजाबाकी केली बाकी आली 0, वरून घेतला 0, 3 0 0, शून्यांची वजाबाकी केली बाकी आली 0. मग आपलं उत्तर किती आले 850. म्हणजे एका तासामध्ये विमान ते किती प्रवास करते 850 किलोमीटर प्रवास करते. आता आपल्याला 38 तासाचं काढायचं. मग इथे काय करूया 38 ने गुणूया. मग बघा 8 0 0, 8 5 40, हातचाला हे 4, 8 8 64, 65 66 67 68, इथे 6800 आलं. याचं काम झालं म्हणून इथे आपण 0 देतो. 3 0 0, 3 5 15, हातचाला 1, 3 8 24, 24 ने 1 25, यांची बेरीज करूया. 0 0 8 5 13, हातचाला 1, 6 5 11 आणि 1 12, हातचाला 1, 2 आणि 1 3. मग आपलं उत्तर किती आलं 32300. म्हणजे आता आपल्याला माहिती आहे मग ते अंतर किती आहे 32300 किलोमीटर. मग 32300 कुठे आहे तर बघा इथे पर्याय क्रमांक 2 मध्ये. म्हणून मग इथे आपल्या पर्याय क्रमांक 3, म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3.
बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुणाकार भागाकार मिश्र उदाहरणे याची शाब्दिक उदाहरणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेतलेली आहेत। यासारखेच नवीन व्हिडिओंसाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, थँक्यू।